कधी दूध घालून तुम्ही अंड्याची ग्रेव्ही ट्राय केली आहे का? नसेल केली तर आत्ताच ही रेसिपी संपूर्ण बघा आणि ही रेसिपी बघितल्यानंतर एकदा ट्राय करून बघा हैदराबादी एग मसाला. खूप टेस्टी ग्रेव्ही आहे, सोबतच झटपट होणारी आहे. बऱ्याच वेळा आपण त्याच अंड्याच्या ग्रेव्ही बनवतो, तर आज ही थोडीशी वेगळी पद्धतीने मी तुमच्या बरोबर ही रेसिपी शेअर करत आहे. रेसिपी एकदम सोपी आहे, त्यामुळे जास्त उशीर न करता आपण रेसिपी बघणारच आहोत. परंतु चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवून घेणार आहोत आणि त्यासाठी 1/4 कप मी घेतलेला आहे पुदिना आणि अर्धा कप इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर. आता हे दोन्ही आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालताना पुदिना आणि कोथिंबीर वरच्या बाजूने राहील याची काळजी घ्या. म्हणजे जेव्हा आपण वाटण वाटतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे वाटलं जातं, नाही तर पुदिना आणि कोथिंबीरीची जे पानं आहेत ते अडकून बसतात पात्यामध्ये. त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेऊन त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. चांगली छान पेस्ट केलेली आहे. आता एका कढईमध्ये मी साधारणतः 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, कारण ही रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही आहे. थोडंसं तेल जास्त लागेल, तुम्हाला कमी घालायचं असेल तर कमी घाला. त्यामध्ये खडे मसाले आपण घालणार आहोत. तेजपान, मोठी वेलची, हिरवी वेलची, लवंग आणि मिरे घातलेले आहेत आणि तेल थोडंसं जास्त गरम झालं होतं. तर इथे आपण जो वाटण तयार करून घेतलेला आहे ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण हे जे वाटण आहे ते संपूर्ण कच्चं घेतलं होतं. कांदा यामध्ये कच्चा होता, त्यामुळे हे वाटण आपल्याला चांगलं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यातला कच्चेपणा गेला पाहिजे, म्हणजे ग्रेव्हीला टेस्ट छान येईल. त्यानंतर 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरा पावडर आणि 1 टीस्पून यामध्ये मी धना पावडर घातलेली आहे. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही ग्रेव्ही जर तुम्हाला अजून तिखट हवी असेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचं जे प्रमाण आहे ते वाढवू शकता. आता मी इथे प्रमाण जे आहे ते थोडंसं मीडियम ठेवलेलं आहे, कारण लहान मुलं खातात. त्यानंतर इथे मी शिमला मिरची 1 मीडियम साईजची कट करून घेतलेली आहे अशा चौकोनी तुकड्यांमध्ये, आणि ती घालून आपण इथे आता हे छान असं परतून घेणार आहोत. तर मसाला आता आपला चांगला परतला गेलेला आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप दही. तर दही घालण्याआधी थोडंसं ते फेटून घ्या आणि मग यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. आता तुम्ही म्हणाल दहीही घातलं, दूधही घातलं, तर दुधाने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. याची जी टेस्ट आहे ती खूप छान येते. तर आता मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा याला चांगलं परतून घेणार आहे. तर ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपण थोडीशी साईडला ठेवूयात. आणि इथे मी आता घेतलेला आहे एक पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि जी उकडलेली अंडी आहेत, तुम्ही साधारणतः 4 ते 5 अंडी या ग्रेव्हीमध्ये घालू शकता आणि ती अंडी मधोमध कट करून घ्यायची आहेत अर्धी. आणि त्यानंतर आपण दोन्ही बाजूनी याला मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघा अशा प्रकारे मी अंडी अर्धी कट करून घेतलेली आहेत आणि आता मी दोन्ही बाजूनी याला थोडंसं मसाल्यामध्ये फ्राय करणार आहे, ज्यामुळे या अंड्यांना सुद्धा खूप छानसा असा फ्लेवर येतो. तर इथे ही अंडी मी दोन्ही बाजूनी फ्राय करून घेणार आहे. साधारणतः 4 ते 5 अंडी या ग्रेव्हीसाठी आपण वापरू शकतो. तर आता दोन्ही बाजूनी साधारणतः अर्धा मिनिट आपल्याला ही अंडी ठेवायची आहेत आणि आपण ही अशा प्रकारे उलट करून घेणार आहोत. आणि अंडी आपली फ्राय झालेली आहे ती मी बाजूला ठेवून देते. आता इथे ग्रेव्ही बघा, त्याला हळूहळू तेल सुटायला लागलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी घातलेलं आहे दूध. तर साधारणतः अर्धा कप मी दूध इथे वापरलेलं आहे. दुधाने या ग्रेव्हीला खूप छान अशी रिच टेस्ट येते. तुम्ही नक्की एकदा दूध घालून ट्राय करून बघा. म्हणजे तुम्हाला आता बघताना असं वाटत असेल ग्रेव्हीमध्ये कोण दूध घालतं, परंतु ही जी हैदराबादी ग्रेव्ही आहे ना, याला जनरली दूधच वापरलं जातं. तर दूध इथे घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की ग्रेव्ही अजूनही घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये थोडंसं वाटलंच तर पाणी घालू शकता किंवा अजून दूध घातलं तरीही चालेल ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. आता थोडीशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे मी यामध्ये घालणार आहे थोडंसं पाणी. इथे तुम्ही बघू शकता मस्त हळूहळू तेल सुटतं आहे ग्रेव्हीला आणि थोडंसं पाणी घालणार आहे. तुम्हाला आणखीन ग्रेव्ही जी आहे दाटसर हवी की पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. आणि पाणी घालून थोडंसं 2 मिनिट मी वाफ येण्यासाठी ठेवणार आहे. तर पाणी घालताना थोडंसं कोमट किंवा गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. आता जी अंडी आपण फ्राय करून घेतलेली आहे ती अंडी आपण यामध्ये अशा प्रकारे
प्रकारे ठेवणार आहोत. आणि अंडी घातल्यानंतर ग्रेव्ही फार उलट वगैरे करायची नाही, कारण अंड्याचं जे बल्क आहे, आतला जो पिवळसर भाग असतो तो निघून येतो. तर तसं होऊ नये म्हणून सगळ्यात शेवटी आपण यामध्ये अंडी घालणार आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त ग्रेव्हीला बॉईल आलेला आहे. ग्रेव्ही आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आता फक्त आपल्याला घालायची आहे कोथिंबीर घालून ही जी ग्रेव्ही आहे ती तुम्ही सर्व करू शकता. राईस बरोबर, रोटी, नान, चपाती, भाकरी कशासोबतही तुम्ही ही ग्रेव्ही सर्व करू शकता. खूप टेस्टी आणि बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. फक्त तुम्हाला एक वाटण बनवायचं आहे, तेही कच्च्या मसाल्यापासून, आणि आपली मस्त हैदराबादी अंडा करी तयार होते. तर नक्की ही रेसिपी एकदा सेम अशीच्या अशी पद्धतीने ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यावर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला सांगू शकता की ही हैदराबादी ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली. सोबतच व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईकसोबत फॉलोसुद्धा करा आपल्या पेजला, ज्यामुळे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्हालाही कळत जातील की आपल्या चॅनलवर कोणते नवीन व्हिडिओज किंवा कोणत्या नवीन रेसिपीज आलेल्या आहेत. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.